मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मालवणमधील निलेश राणेंच्या धाडीवर प्रतिक्रिया दिली। कोणाच्या घरात जाऊन व्हिडिओ शूटिंग करणं नियमबाह्य असून निवडणूक आयोग आणि पोलीस या संदर्भातला तपास करतील असं बावनकुळेंनी म्हटलं। तर आम्ही कोणाच्या घरी डायरेक्ट धाड टाकली नाही, पुराव्यानिशी गेलो असा पलटवार आमदार निलेश राणे यांनी बावनकुळे यांच्यावर केला आहे। अशा प्रकरणामध्ये पोलिसांचाच त्या ठिकाणी तपास महत्त्वाचा असतो। इलेक्शन कमिशनही यामध्ये इंटरव्हेन्शन करतं अशा काळामध्ये। तर कशामुळे पैसे आले, कुठून पैसे आले, कशा करता आले होते, शेवटी घरात आहे आणि घरात पैसे आहे, बेडरूममध्ये कोणी आपल्या घरी पैसे ठेवले आहे, त्यांच्या व्यवहारातून आले का, त्यांच्या एखाद्या प्रॉपर्टीतून आले का, किंवा त्यांच्या एखाद्या कुठल्या कारणाने ते पैसे आले। शेवटी निवडणुकीचे पैसे जे असतात ते कधी वाटताना कोणी पकडलं तर त्या ठिकाणी मग निवडणूक आयोग वगैरे लक्ष येतं। म्हणजे यावेळी आमचं म्हणणं स्पष्ट आहे, जे असेल ते नियमाने तो तपास झाला पाहिजे। कोणाच्याही घरात डायरेक्ट गेलेलो नाही, पुराव्यानिशी गेलो। मी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा आदर करतो। साहेब समजून घ्या, हा विषय गंभीर आहे। आता आम्ही ज्या शोधात होतो की रवींद्र चव्हाण साहेब येऊन गेले, तर नेमकं त्यांची लोक काय करतायत, तर पाठलाग करता करता आम्हाला जे घर सापडलं ते घर होतं। मला वाटलं म्हणून मी गेलो नाही आणि मी पुराव्यानिशी दाखवलं, बघा ह्या घरामध्ये हे सगळे प्रकार सुरू आहेत। मी कोणाच्याही घरात असं गेलेलो नाही। जसं मी सांगितलं, पाठलाग करत करत त्यांचा माणूस जिथे पोहोचला त्या ऍड्रेसवर मी गेलो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।